जय महाराष्ट्र. आज शहीद आझम कॉम्रेड भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची पुण्यतिथी म्हणजे थोडक्यात शहीद दिन. आजच्याच दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे या देशासाठी शहीद झाले होते. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शहीद झाले होते. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचं नाव घेतल्यावर सहसा आपल्यासमोर हे चित्र उपस्थित केलं जातं की त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती आणि त्यांचा मार्ग हा महात्मा गांधी किंवा नेहरू यांच्यापेक्षा वेगळा होता. आणि काही लोक तर भगतसिंग हे गांधींचे विरोधक होते याच आशयाने त्यांना उभं केलं जातं, किंवा गांधींचा मार्ग हा चुकीचा होता आणि भगतसिंग यांचाच मार्ग खरा होता, अशा पद्धतीने भगतसिंग आणि गांधी यांना एकमेकांच्या समोर आणलं जातं. पण खरंच तसं आहे का? खरंच गांधी आणि भगतसिंग एकमेकांचे विरोधक होते का? तर तसं बिलकुल नव्हतं. हा, निश्चितपणे गांधी आणि भगतसिंग यांच्या विचारधारेमध्ये फरक होता, पण दोघांचं ध्येय एकच होतं की या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं सरकार या देशामध्ये कसं येईल हे बघायचं. त्या दोघांचं उद्दिष्ट तेच होतं, फक्त मार्ग वेगळे होते. भगतसिंगांचं जर संपूर्ण प्रवास आपण बघितला तर सुरुवातीला ते सुद्धा महात्मा गांधी यांच्या विचारानेच प्रभावित झालेले होते. म्हणजे महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. ते शालेय जीवनात होते तरी देखील त्यांनी असहकार आंदोलनामध्ये महात्मा गांधींनी पुकारलेल्या त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. आणि ते ज्या गावामध्ये होते, लाहोरमध्ये त्यावेळेस त्यांचं गाव होतं, तिथं त्यांनी पूर्णपणे सक्रिय सहभाग घेऊन त्या आंदोलनामध्ये पुढाकार घेतलेला होता. भगतसिंगांचं संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य चळवळीमध्ये होतं. पण एक घटना घडली त्या आंदोलनादरम्यान की एक पोलीस चौकी जाळण्यात आली भारतीयांकडून, आंदोलकांकडून. आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी यांनी आंदोलन मागे घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपसुकच त्याचा एक खूप मोठा परिणाम भगतसिंग यांच्या मनावर झाला आणि त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला स्वतःचा. पण तरी देखील भगतसिंग हे हिंसेच्या तसेही विरोधात होते. म्हणजे त्यांना मानवी हत्या ही कधीच मान्य नव्हती आणि स्वतः ते कित्येक वेळा बोललेले. म्हणजे भगतसिंग यांचे स्पष्ट विचार होते की बंदुकीच्या जोरावर कधीही क्रांती होऊ शकत नाही. क्रांती ही फक्त विचारांवरच होऊ शकते. म्हणजे केवळ बंदूक वापरून किंवा बॉम्ब वापरून तुम्ही क्रांती घडवू शकत नाही. जर तुमच्याकडे विचार नसतील तर तुमच्या या सगळ्या गोष्टीला काहीच महत्त्व राहत नाही. आणि हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे सशस्त्र क्रांती लढा ज्या ज्या देशांमध्ये घडला त्या त्या देशांमध्ये पुढं काय झालंय हे संपूर्ण जगाने बघितलेलं आहे. पण जर त्याला वैचारिक जोड असेल तर थोडा बहुत फरक पडू शकतो. आता भगतसिंगांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर भगतसिंगांनी ज्यावेळी संसदेमध्ये देखील बॉम्ब फेकले होते त्यावेळेस देखील त्यांनी ही काळजी घेतली होती की तो बॉम्ब, त्या बॉम्ब मार्फत कुठल्याही माणसाची हत्या होऊ नये, कुठलाही माणूस मारला जाऊ नये, या पद्धतीने त्यांनी बॉम्ब फेकले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला अटक करून घेतली होती. हे सगळ्यात महत्त्वाचं. भगतसिंग आणि त्यांच्यासोबत असलेले बटुकेश्वर दत्त या दोघांनाही पूर्णपणे संधी होती तिथून पळून जाण्याची, तिथून निसटून जाण्याची. मग त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. आता त्यावेळेस नेमकं त्यांच्या डोक्यात काय चालू होतं ते त्यांनाच माहिती. त्यांचं त्यावेळेस असंही म्हणणं होतं की आपल्याला आपले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे की आपण हे सगळं कशासाठी करतो. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. त्याच्यानंतर तो जो एक संपूर्ण खटला झाला त्या खटल्यादरम्यानही त्यांनी अनेक अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, या देशातल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे वैचारिक पार्श्वभूमी सबळ पाहिजे तरच तुमचा देश पुढे जाऊ शकतो, तुम्ही पुढे जाऊ शकता, अन्यथा त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. म्हणजे गांधी आणि भगतसिंग यांच्यामध्ये मूळ मतभेद काय होते तर भगतसिंग यांचा सामाजिक न्याय या विचारावर त्याचा खूप जोर होता. म्हणजे भगतसिंग हे लेनिन आणि मार्क्स या दोन कम्युनिस्ट नेत्यांच्या विचाराने खूप प्रभावित होते. आणि त्याच्यामुळंच भगतसिंग समाजवादही त्याच तत्परतेने मांडत होते आणि कम्युनिस्ट विचारही त्याच तत्परतेने मांडत होते. आणि त्यांचा सामाजिक
क्रांती या विषयावरही तेवढाच जोर होता की जोपर्यंत समाजामध्ये काही गोष्टी बदलत नाही तोवर तुमची राजकीय उलथापालथ कितीही झाली, तुमची सत्ता कितीही बदलल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, जोपर्यंत या देशामधले जे अंतर्गत वाद आहेत, जी जातीयता आहे, जी स्पृश्य अस्पृश्यता आहे, स्त्री आणि पुरुषमधला जो भेद आहे, धर्मांमधला जो भेद आहे, हा संपूर्णपणे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत इथं इंग्रज जरी इथून गेले तरी या देशामध्ये फारसा फरक पडणार नाही असं भगतसिंगांचं मत होतं. भगतसिंग हे भांडवलशाहीच्या विरोधातले होते. त्यावेळेसच्या भांडवलदारांकडनं जे कामगारांचं शोषण होतं त्याच्या विरोधात भगतसिंग कायमच आवाज उठवत होते. आणि गांधी असं म्हणत होते की ह्या ज्या काही गोष्टी आहेत, अस्पृश्यता वगैरे या सगळ्या गोष्टी हा आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपण देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सोडवू शकतो. आधी इंग्रजांना इथून हाकलूयात, ही आपली प्राथमिक जबाबदारी असू द्या, असं गांधींचा विचार होता. पण भगतसिंग आणि त्यासोबत आंबेडकर देखील सोशल जस्टिस या विषयावर खूप ठाम होते. जोपर्यंत सोशल जस्टिस या देशातील सगळ्यात खालच्या थरातील व्यक्तीला मिळत नाही तोपर्यंत या देशामध्ये सशक्त क्रांती होऊ शकत नाही, असं या दोघांचंही मत होतं. आणि त्याच्या काही दिवसानंतर पुढे आपण बघू शकतो की गांधी देखील त्याच मार्गाने पुढे जायला लागले. म्हणजे गांधींच्या अनेक गोष्टी, अनेक त्यांचे कार्यक्रम असेच होते की जेणेकरून या देशातली अस्पृश्यता वगैरे हे सगळे भेद मिटले जावेत आणि एक सामाजिक न्याय या देशामध्ये प्रस्थापित व्हावा. भगतसिंगांना कायमच वैचारिक क्रांती ही खूप महत्त्वाची होती. म्हणजे विचार करा, भगतसिंगांचं आयुष्य हे अवघ्या 23 वर्षाचं होतं. त्या काळात त्यांनी अनेक पुस्तकं वाचली, अनेक लेख लिहिले. त्यावेळेच्या अनेक महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये, दैनिकांमध्ये, मासिकांमध्ये त्यांचे लेख छापले जायचे. सोबतच म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं की भगतसिंगांना त्या काळामध्ये, ज्या काळात दळणवळणाच्या साधनं खूप कमी होती, प्रसारमाध्यमं फक्त प्रिंट मीडिया होती, बाकी कुठलीही गोष्ट नव्हती, आणि एवढ्या कमी वयात देखील त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे देखील माहीत होते. ही छोटी गोष्ट नाही आहे की एवढ्या कमी वयात देखील एवढं सगळं ज्ञान तुमच्याकडे असणं. म्हणजे भगतसिंगांचा जो एक चेहरा उभा केला जातो की भगतसिंग म्हणजे फक्त सशस्त्र क्रांती, तसं नाही आहे. भगतसिंगांनी सशस्त्र क्रांतीच्या जोडीला वैचारिक क्रांतीची पण जोड दिली होती. दुर्दैवाने लोकांनी सशस्त्र क्रांती लक्षात ठेवली पण वैचारिक क्रांती हे विसरून गेले. म्हणजे जे एक चित्र उभं केलं जातं की सतत, म्हणजे आपण जे बघतो की नथुराम गोडसेंनी ज्यावेळेस गांधी हत्या केली तर नथुराम गोडसेंच्या गांधी हत्येचं समर्थन करणारे काही लोक आजही या देशामध्ये आहेत. पण तुम्ही लक्षात घ्या की गांधींशी वैचारिक मतभेद असणारी व्यक्ती त्या काळातही होते. म्हणजे आंबेडकरांशी गांधींसोबत वैचारिक मतभेद होते, भगतसिंगांचे पण होते. पण भगतसिंग असोत किंवा आंबेडकर असो, या दोघांनाही कधी गांधींची हत्या करावीशी वाटली नाही की गांधींना आपण मारून टाकावं असं त्यांना कधीही वाटलं नाही. भगतसिंग तर तशी सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवत होते, ते करू शकत होते, पण नाही. कारण भगतसिंगांकडे वैचारिक पार्श्वभूमी असते. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे वैचारिक पार्श्वभूमी असते त्यावेळेस तुम्हाला मानवी जीवनाची किंमत कळते. मानवी जीवन हे किती अमूल्य आहे याची किंमत तुम्हाला कळते. स्वतः भगतसिंगांनाही त्या इंग्रज अधिकाऱ्याची केलेली हत्या ही कदाचित आवडलेली नव्हती, पण त्यावेळेसची ती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीत त्यांना तो निर्णय घ्यावा लागला, त्यांनी ते केलं. ती त्यावेळेसची परिस्थिती होती. पण स्वतः भगतसिंग असं मत होतं की मानवी जीवन हे कुणाचंही असो हे खूप अमूल्य आहे आणि त्या मानवी जीवनाचा आपण आदर केला पाहिजे. भगतसिंगांना अस्पृश्यता, धार्मिक भेद हे अजिबात मान्य नव्हते. ते धार्मिक एकोपा, जाती एकोपा या गोष्टींवर विश्वास ठेवणार होते. त्यांना लिंगभेद मान्य नव्हता. या सगळ्या गोष्टी भगतसिंगांबद्दलच्या आज कुठेतरी विसरल्या जात आहेत. आणि भगतसिंगांचं फक्त त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याची केलेली हत्या, त्यांनी ती लुटलेली ट्रेन आणि त्यांनी संसदेमध्ये फेकलेले बॉम्ब एवढ्याच गोष्टी फक्त आपल्यासमोर केल्या जातात. पण भगतसिंगांचे बाकीचे जे विचार आहेत ते कुठंतरी जाणीवपूर्वक मागे टाकले जातात. म्हणजे भगतसिंग हे समाजवादी कम्युनिस्ट होते. भगतसिंगांचा धार्मिक कर्मकांड, धार्मिक आस्था या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. भगतसिंग हे नास्तिक होते. त्यांचा लेख आहे आणि त्या लेख म्हणजे तो जो एक लेख होता त्याचंच एक नंतर पुस्तकामध्ये देखील रूपांतर झालं.
मी नास्तिक का आहे हे आजही त्यांचं एक ते पुस्तक, छोटं पुस्तक आहे, पण ते आजही उपलब्ध आहे. या देशातील प्रत्येक तरुणाने ते पुस्तक वाचलं पाहिजे. भगतसिंगांचे विचार हे अत्यंत स्पष्ट होते आणि त्यांना सशस्त्र क्रांतीला वैचारिक क्रांतीची जोड त्यांनी दिलेली होती. त्यांचा केवळ सशस्त्र क्रांतीवर विश्वास नव्हता, तर त्यांना सशस्त्र क्रांतीसोबतच वैचारिक क्रांती देखील महत्त्वाची होती. दुर्दैवाने आपण त्यांची सशस्त्र क्रांती लक्षात ठेवली, पण वैचारिक क्रांती मात्र आपण विसरून गेलो. आज जर भगतसिंग असते तर भगतसिंगांनी आजच्या राज्यकर्त्यांना पूर्णपणे फाडून टाकलं असतं. कारण आज या देशामध्ये जी कामगाराची अवस्था आहे, जी शेतकऱ्याची अवस्था आहे, ही जर अवस्था भगतसिंगांनी पाहिली असती तर निश्चितपणे भगतसिंग या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले असते. हे त्यांच्या विविध लेखांमधून आणि त्यांच्या पुस्तकांमधून आणि त्यांच्या विचारांमधून जर तुम्ही ते समजून घेतलं तर ते दिसून येतं. त्याच्यामुळं भगतसिंग जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर भगतसिंगांनी लिहिलेले त्यांनी लिहिलेले लेख आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही आजही उपलब्ध आहेत. ती वाचली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजेत आणि त्याच्यानंतर पुढं आपण भगतसिंग यांच्याबद्दल काहीतरी तर्क करू शकतो. कारण एक निश्चित जे चित्र उभं केलं जातं की भगतसिंग हे गांधींच्या, नेहरूंच्या, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विरोधातले होते, तर असं अजिबात नव्हतं. वैचारिक मतभेद जरूर होते, पण त्यांच्या मनात असं कधीही नव्हतं की गांधींची हत्या व्हावी किंवा नेहरू नसावेत किंवा पटेल नसावेत, असं कधीही नव्हतं. फक्त त्यांची जी एक वैचारिक मांडणी होती, त्यांचं जे म्हणणं होतं त्यानुसारच ते पुढे जात होते. बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांचं जो एक विचार आहे की मानवी जीवन हे खूप अमूल्य आहे, त्या गोष्टीवरच त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळेच भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब फेकताना देखील कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही या पद्धतीनेच बॉम्ब फेकले. आणि बॉम्ब फेकल्यानंतर त्यांनी ज्या 2 घोषणा दिल्या त्याच्यामध्ये एक घोषणा होती इन्कलाब जिंदाबाद आणि दुसरी होती साम्राज्यवाद मुर्दाबाद. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि बॉम्ब फेकला पण का हेही महत्त्वाचं, की तो जो बॉम्ब फेकला तो केवळ देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून नव्हता फेकला, तर त्यावेळेस इंग्रज सरकार एक बिल आणत होतं, ज्या बिलाअंतर्गत या देशातील शेतकरी आणि या देशातील कामगार वर्गावर अन्याय होणार होता, त्यांचे काही मूलभूत अधिकार जे होते त्याला तडा जाणार होता, त्याच्या विरोधात म्हणून त्यांनी तो बॉम्ब फेकलेला होता. हे सगळ्यात महत्त्वाचं की इंग्रजांना या देशातून हाकलून देण्यासाठी तो बॉम्ब फेकला नव्हता, नुसतं ते उद्दिष्ट नव्हतं. तर इंग्रजांनी जो एक कायदा आणला होता, म्हणजे थोडक्यात काळा कायदा, त्या काळ्या कायद्याच्या विरोधात त्यांनी ते बॉम्ब फेकलेले होते, जे या देशातील शेतकऱ्यांच्या कामगाराशी विरोधातले होते. आणि भगतसिंगांची तीच इच्छा आहे की ज्यावेळेस या देशातलं सरकार या देशातील नागरिकांच्या विरोधातलं किंवा अहितातलं कुठलंही विधेयक आणेल, कुठल्याही प्रकारचं काम करेल, तर त्याच्याविरुद्ध या देशातील जनतेने उभं राहिलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. या गोष्टी जर आपण केल्या तर खऱ्या अर्थानं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे आपण वैचारिक वारसदार ठरू शकू. अन्यथा केवळ वॉलपेपरवर ठेवण्याइतपतच आपण भगतसिंग मर्यादित ठेवत आहोत, हे खंतानं म्हणावं लागतं आहे. भगतसिंग जर समजून घ्यायचे असतील तर त्यांचं मी नास्तिक का आहे हे पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला भगतसिंग कळणार नाहीत. जय महाराष्ट्र.